मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये असे अनेक वेळेला प्रसंग येतात की आपण कशासाठी तरी प्रयत्न करत असतो, पण आपल्याला यश मिळत नाही. अनेक वेळा आपण जीवनामध्ये अपयशी होत असतो आणि अशा वेळेला काही लोक आपल्याला बोलत असतात की अरे, हे तुझ्याच्यानं शक्य नाही, आणि या वेळेला मात्र आपण खचून जात असतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या अपयशावर तेच लोक बोलत असतात, तेच लोक आपल्याला नावं ठेवत असतात की ज्यांनी कधी कशासाठी प्रयत्नच केलेला नसतो. कारण जे प्रयत्न करतात ते जीवनामध्ये एकदा तरी अपयशी होतच असतात, आणि म्हणून त्यांना अपयश नेमकं काय आहे या गोष्टीची माहिती असते. म्हणून जे कधी प्रयत्नच करत नाहीत तेच आपल्या अपयशावर हसत असतात. म्हणून अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आपण स्वतः खचून जाऊ नका, कारण अपयशानंतरच खरं यश त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. म्हणून प्रयत्न करत राहा, कारण यश नक्कीच आपल्याला एक दिवस मिळाल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक मुलगा राहत होता, आणि त्याचं ध्येय फार मोठं होतं. त्याला काहीतरी मोठं बनायचं होतं. त्याच्याकरता तो फार अभ्यासही करायचा आणि शाळेतही रोज जायचा. आणि एक दिवस तो मोठा झाला आणि तो स्पर्धा परीक्षा द्यायला लागला. आणि स्पर्धा परीक्षा देत असताना तो पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेमध्ये नापास झाला. लोक त्याला म्हणले, अरे, हे तुझ्याच्यानं शक्य नाही. पण त्यानं हार मानली नाही. तो दुसऱ्या वेळेला तो स्पर्धा परीक्षा द्यायला लागला, आणि दुसऱ्या वेळेलाही तो स्पर्धा परीक्षेमध्ये फेल झाला. तरीही तो हारला नाही. त्यानं पुन्हा धैर्यानं तिसऱ्या वेळेला परीक्षा द्यायचं ठरवलं, आणि तिसऱ्या वेळेलाही तो नापास झाला. आणि आता मात्र त्याला वाटलं की आता या नोकरीचा नाद सोडून आपण दुसरा व्यवसाय काहीतरी करावा. म्हणून त्यानं दुसरा व्यवसाय चालू केला. पण दुर्दैवानं त्या व्यवसायामध्ये सुद्धा त्याला अपयश मिळालं, आणि आता मात्र तो फार खचला. कारण लोकांचे बोलणे आणि आपलं हे अपयश बघून तो आतमधून तुटून गेला. आणि त्यावेळेला त्यानं आपल्या घरामध्ये आपल्या आजोबासमोर जाऊन बसला आणि आजोबाला बोलू लागला, अहो बाबा, काय माझ्या जीवनामध्ये फक्त अपयशच लिहिलेलं आहे का? माझ्या जीवनात मला यश कधी मिळू शकत नाही का? आता मात्र मला काही करण्याची इच्छासुद्धा राहिलेली नाही आहे. असं बोलल्यानंतर त्या आजोबानं त्याच्या हाताला धरलं आणि त्याला बोलले, बाळा, बाहेर ये. आणि त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर आणलं. बाहेर अंगणामध्ये एक मातीचं भांडं होतं. ते मातीचं भांडं उचललं आणि उचलून जमिनीवर आपटलं. जमिनीवर आपटल्यावर ते भांडं फुटलं, आणि त्या मुलाला म्हणले, बाळा, आता हे भांडं तुम्हाला जोडून दाखव. त्यावेळेला मुलगा म्हणला, बाबा, हे भांडं आता जोडणं शक्य नाही, पण मी या मातीपासून काहीतरी नवीन भांडं तुम्हाला बनवून दाखवू शकतो. त्यावेळेला आजोबा बोलले, बाळा, मलाही तुला हेच सांगायचं होतं की आतापर्यंत तुला जे काही अपयश मिळालेलं आहे, त्या अपयशामुळे तू खचून जाऊ नको. हे अपयश जरी मिळालं तरी यापेक्षाही तू नवीन काहीतरी चांगलं बनवू शकतोस. त्याच्याकरता तू प्रयत्न कर, खचून जाऊ नको. आणि त्यावेळेला मात्र त्याच्या लक्षात आलं की खरंच गडे, आपण एवढ्या अपयशामुळं खचून जायला नाही पाहिजे. आणि त्यानं पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला, आणि आता मात्र तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाला. मित्रांनो, आपल्या जीवनामध्येही कधी कधी असं घडत असतं. अनेक वेळेला आपण अपयशी होतो, पण आपण अपयशाला त्या ठिकाणी खचून जातो आणि आपलं काम थांबवतो. पण अपयश आलं म्हणून जीवनामध्ये खचून न जाता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या वेळेला तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला मात्र नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट मात्र निश्चित आहे. यावरून एकच गोष्ट लक्षात ठेवायची की अपयश आलं, आपल्याला लोक बोलतात म्हणून स्वतः खचून जायचं नाही, तुटून जायचं नाही. नव्याने पुन्हा एकदा प्रेरित होऊन प्रयत्न करायचा. यश नक्कीच तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.